मला खात्री होती, मला विश्वास होता भाऊजी की अधिपती शाळेसाठी काही ना काहीतरी करते. पण वहिनी आज जे काही घडलं ना ते व्हायला नको होतं. म्हणजे शाळा वाचवण्यासाठी तुम्हाला केवढं करावं लागलं. खरंच सॉरी, तुम्हाला खूप त्रास झाला. पण वहिनी एक सांगतो, दुर्गेश्वरी मॅडमसोबत जी माणसं आली होती शाळा पाहायला, त्यांचा आणि अधिपतीचा काडी मात्र संबंध नाही आहे, हे माहिती आहे ना तुम्हाला? हो, अर्थातच माहितीये, मला माहितीये अधिपती असं काही करूच शकत नाही. आणि अधिपतीने खूप प्रयत्न केला की ती बिल्डरची टोळी शाळेमध्ये येऊ नये, पण ते आलेच. पण बरं झालं तुम्ही सगळ्यांना हुसकावून काढलेत. नाही, हे सगळं अधिपतींमुळे झालंय. आज शाळेतला प्रत्येक माणूस, शिक्षक, माझी मुलं सगळे खुश आहेत त्या अधिपतींमुळे. तुम्ही खुश आहात ना? हो, खूप. अधिपतीलाही हेच हवं आहे. तुम्हाला वाईट वाटेल, तुम्हाला त्रास होईल असं तो काही एक करणार नाही. माहितीये मला. वहिनी, आता फक्त एकच सांगतो तुम्हाला, तुम्ही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. अधिपती आणि तुम्ही एका घरात राहत नसलात तरी अधिपतीची साथ आहे तुम्हाला. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. रिलॅक्स राहा, सगळं काही ठीक होणार आहे, असा निरोप दिलाय अधिपतीने. निरोप 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 दिलाय? हो, त्यांनीच मला हे सांगायला पाठवलं इकडे. अच्छा, तुम्हाला अधिपतींनी पाठवलं इथे? होय, त्याला येणं शक्य नाही झालं, पण त्यांनी सांगितलंय की मास्तरीणबाईंना सांग, तुम्ही काही एक टेन्शन घेऊ नका, काही वाटलं तर फोन करा, मी आहे. तुम्हाला काही निरोप द्यायचा आहे का त्याला? हो, त्यांना त्यांना सांगा की आपलं बोलणं राहिलंय. त्यांना म्हणा आपण भेटूया लवकरात लवकर. मला मला काहीतरी महत्वाचं सांगायचं त्यांना. बरं ठीक आहे, मी तुमचा निरोप देतो त्यांना. काळजी घ्या, येतो मी. काय म्हणलीस तू? हे बघा अधिपती, तुम्ही चिडू नका सा. मला जे वाटलं ते मी बोलले. दुर्गे, अगं पण तोंडाला येईल ते कशा पाहिजे बोलायचं? तुला कळलं पाहिजे ना व कधी काय कुठे काय बोलायचं ते. झालं, तुम्ही आता मलाच वरडा. नाही म्हणजे मास्तरीबाईची काय चूक आहे ती दिसतच नाही का तुम्हासनी? ताई, तूच बघ आता काय करायचं ते. गप तर आम्ही बसणार नाही. सुनबाईनी जे केलंय ते आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. या नेहमीच असं करतात म्हणा, घरातला इशय असा चार चौघात नेत्यात. ताई अगं तरी मी तिला लई वेळा सांगितलं का तुझा विषय नाही याच्यामध्ये पडू नकस तू. तरी मी लई बोलली का ती मला? तरी मला म्हणली मी आज शिक्षिका हाय, माझा हक्क आहे न्याय मागायचा. ठीक आहे, त्यासनी जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं, पण तू बी एवढा विषय वाढवायची गरज नव्हती. ताई बघितलंस, अधिपतीसनी तिच्या चुकाच दिसत नाहीत. नाही, चूक बरोबर मध्ये मला पडायचं नाही आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की मास्तरीन बाईसनी जर तुम्ही आत टाकलं तर घरातलं लग्न कार्य कसं होणार? आईसाहेब चारो सुरेंशीने काय अड घातल्या माहिती आहे आपल्या सगळ्यांनी. ते म्हणल्यात स्पष्ट, जोर मास्तरीनबाई आपल्या घरात येत नाहीत तोपर्यंत ते काय लग्नाला उभं राहणार नाही आहेत. मी असं केलं तर कसं व्हायचं मला सांगा? लग्न कार्य कसं पार पडणार? आता जे झालं ते झालं, तुम्ही पण हे विषय मिटवून घ्या आता. आईसाहेब, मी तुम्हाला किती वेळा सांगतोय बरं, ती शाळा बंद करायच्या भानगडीत आत्ता पडायला नको म्हणून. तुम्ही ऐकणच झालाय माझं. सोडून द्या की, शाळेचा जो काय कारभार आहे तो मी बघतो पूर्णपणे व्यवहार. आत्तापर्यंत मीच बघत आलोय. त्याचा फायदा नुकसान पण जे काय बघायचं तर मी नीट बघतो. काय काळजी करू नका तुम्ही, त्याच्यात पडूच नका. यो विषय अजून किचकट करायला नको आईसाहेब. यो विषय जर अजून किचकट झाला ना तर आमचा बाबा काय शहाणा नाही, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्यांनी जर उद्या निर्णय बदलला आणि लगीन करत नाही म्हणले तर ती केवढ्याला पडणार सांग बरं आजी, तू सांग मला. हां, आता गप गुमान लग्नाला तयार झाल्यात तर हे सगळं नीट पार पडू दे. कशाला उगाच सगळं अवघड करून घ्यायचं सांगा बरं? होय की होय, माझं बी तेच म्हणणं आहे. शाळेचा विषय सोड की. त्यांनी एक केलं म्हणून आपण लगेच दुसरं करायचं, असं करून यो विषय अजून हार्ड होत जाणार, यो संपणार नाही गावात. आणि ह्या सगळ्यात मास्तरीनबाईंनी डोसक्याला मनस्ताप करून घेतला, त्यांचा आणि मूड बदल. त्या म्हणल्या मी येणारच नाही आता तुमच्या घरला, तर मग काय करायचं? त्यापेक्षा तो शाळेचा विषय आता बाजूला ठेवूया. आता ते जर तयार झाल्यात लग्नाला तर ते आधी पदरात पाडून घेऊया की. शाळा काय कुठं पळून जात नाही, आपली शाळा आहे, बघूया काय करायचं ते. आत्ता आपण शांततेत सगळे निर्णय घेऊया असं मला वाटतंय. हे लग्न आधी चांगलं पार पाडूया, नंतर बघता येईल बाकी सगळ्या गोष्टी. म्हणजे असं मला वाटतंय. बाकी अजून निर्णय तुमचा आहे आईसाहेब, तुम्ही बघा, ठरवा, सांगा मला.
हा अक्षरा बाळा, काय झालं? सगळं ठीक आहे? हो सगळं ठीक आहे. अक्षरा, मी सुद्धा प्रयत्न करतोय. मी सगळ्या प्रकारे प्रयत्न करतोय भुवनेश्वरीला थांबवण्याचा. म्हणजे मी आता आईंशी बोललो. आईनं सांगितलं की म्हटलं तुम्ही जरा समजावा, म्हणावं ते शाळा वगैरे बंद करू देऊ नका तिला. अक्षरा, बघूया आता ती तिच्या आईचं तरी ऐकतेय का आणि शाळा बंद करायचा निर्णय मागे घेतेय का. बाबा बाबा ऐका ऐका ऐका, शाळेवरचं संकट टळलंय. अक्षरा, शाळेवरचं संकट टळलंय म्हणजे शाळा बंद होणार नाही आता? हो बाबा, संकट टळलंय. हे कसं काय झालं अक्षरा? हा, म्हणजे त्या भुवनेश्वरीला काही देवाने बुद्धी दिली का? काय काय झालं काय? का कोणी जादूगारानं जादूची कांडी फिरवली? तसंच काहीसं झालं बाबा. जादूगारानं जादूची कांडी फिरवली आणि आपल्याला जे हवं होतं ते झालं. म्हणजे बाबा, सगळं अधिपतींनी घडवून आणलं. मला माहित पण नव्हतं. अधिपतींनी योग्य वेळी आम्हाला मार्ग सुचवला, आम्ही त्यानुसार सगळं केलं. ते बिल्डर बघायला आले होते बाबा, शाळा दुर्गेश्वरी मॅडम घेऊन आल्या होत्या. पण मी, मुलं, शिक्षक, फुलपगारे सर, आम्ही सगळ्यांनी त्यांना परतवून लावलं. आणि मला नाही वाटत ते आता परत येतील. काय सांगतेस की अक्षरा? हे सगळं अधिपतीनं केलं? बाबा, अधिपती नेहमी शाळेसाठी स्टँड घेतात. तेच केलं त्यांनी यावेळी सुद्धा. अक्षरा, तुला काय सांगू मी, किती बरं वाटलंय मला. खूप मोठं टेन्शन गेलं बाळा माझ्याही डोक्यावरचं. अधिपतींनी घालवलं बाबा टेन्शन. हो ना बाळा, हा शाळा बंद करायचा विषय निघाल्यापासून मलाही झोप लागत नव्हती ग. डोळ्याला डोळा लागत नव्हता माझ्या. त्या भुवनेश्वरीला कसं समजावून सांगू, कुठल्या भाषेत सांगू, असं झालं होतं मला. आणि काय ना ती समजावायला गेलं की ऐकत नाही. तुला माहिती आहे ती समोरच्याला स्वतःचं कसं खरं आहे ते पटवून देते. अक्षरा, मी खूप शांतपणे समजवायचा प्रयत्न करतो तिला, पण ती बाई काही ऐकून घेत नाही. आणि मग संयम सुटतो ग, डोकं फिरतं माझं. आणि मग असं वाटतं की हिच्याशी काही बोलायलाच नको. कारण आपण जे काही बोलतोय तर्कशुद्ध, ते काही तिच्या डोक्यात शिरत नाही. आत्ताही मी बोललो तेव्हा मला म्हणाली की शाळा बंद करायचा निर्णय काय आम्ही मागं घेणार नाही. मग अक्षरा, मला सुद्धा स्पष्ट सांगावं लागलं तिला की तू जर शाळा बंद करायचा निर्णय मागे घेणार नसशील तर मला सुद्धा तुझ्याशी लग्न करण्यावरती विचार करावा लागेल. पण अक्षरा, याचाही तिच्यावरती काही परिणाम झाला नाही. उलट मला म्हणाली की आता तुम्हाला तुमचा निर्णय बदलता नाही येणार. तुम्ही जर तुमचा निर्णय बदलला, आमच्याशी लग्न नाही केलं तर म्हणे तुमच्या सुनबाईला परत या घरात पाऊल ठेवू देणार नाही. तिच्यासाठी या घराचे दरवाजे 7 जन्मासाठी बंद करेन म्हणे. अक्षरा, हे तिचं बोलणं ऐकलं आणि माझ्या पायाखालची जमीन हादरली का. मी 2 पावलं मागे आलो. कारण तुला माहिती आहे त्या बाईचं डोकं काय चालतं, ती काय वाटेल ते करू शकते. आणि ती बोलते ना ते ती करून दाखवते. आणि मी म्हटलं उगाच काहीतरी नवीन कारस्थान करायची आणि तुझ्या माझ्या डोक्याला त्रास करून ठेवायची. म्हणून मग 2 पावलं मागे आलो मी आणि आईंशी बोललो. म्हटलं तुम्ही समजावा. अक्षरा, पण माझी खात्री आहे की तिने आईंचं ऐकलेलं नसणार आहे नक्की. पण बरं झालं अधिपतीनं बाहेरच्या बाहेर आपलं काम करून टाकलं. आज मला त्याचा खूप अभिमान वाटतोय बाळा. मला पण बाबा, आधीही वाटत होता पण आता अजूनच अभिमान वाटतोय त्यांचा. आता त्यांना शिक्षणाचं महत्व कळलंय ना बाबा. आता बघा, ते आपली शाळा कधीच बंद होऊ देणार नाही. अक्षरा, अधिपतीला शिक्षणाचं महत्व तुझ्यामुळे कळलंय. तू जर त्याच्या आयुष्यात आली नसतीस ना तर त्याचं शिक्षण परत कधीही सुरू झालं नसतं. आणि यासाठी बाळा मी आयुष्यभर तुझ्या ऋणात आहे. तुझ्यामुळे त्याचं शिक्षण पुन्हा सुरू झालं. मुळात त्याला शिक्षणाबद्दल एक आस्था निर्माण झाली तुझ्यामुळे. चारूची खूप इच्छा होती ग त्याने शिकावं म्हणून. आणि तू चारूची इच्छा पूर्ण करशील याची मला खात्री आहे. बाळा, मला खूप आनंद झालाय आपली शाळा सुरू राहणार हे ऐकून. आता कुठलंही संकट आलं ना बाबा शाळेवर, तर अधिपती चुटकी सरशी दूर करतील. तू आहेस ग. पण अक्षरा, तू गाफील राहू नकोस. ती भुवनेश्वरी नावाची बाई काय वाटेल ते करू शकते. आता अधिपतीमुळे हे संकट टळलंय, पण ती शांत बसणार नाही. ती काही ना काहीतरी करत राहणार. तुमचं बरोबर आहे बाबा, पण मला नाही वाटत तुर्तास तरी त्या काही करतील. असं झालं तर ठीकच आहे अक्षरा. पण शाळेबाबत तिनं पुन्हा असं काही करू नये यासाठी आपल्याला काहीतरी ठोस पावलं उचलायला लागतील आता. म्हणजे तिच्या मनात आलं की ही शाळेबद्दल असे काहीतरी निर्णय घेत राहणार आणि त्याचा त्रास आपल्याला होत राहणार. असं नकोय. परमनंट सोल्युशन काहीतरी निघायला हवं अक्षरा यावर. खरंय, यावेळी त्यांच्या मनात आलं म्हणून त्यांनी नोटीस पाठवली. असं पुन्हा काहीतरी करूच शकतात त्या. बाळा, मी म्हणूनच म्हणालो की तू अलर्ट राहा. हो बाप. अक्षरा, अधिपतीने शाळेसाठी जसा स्टँड घेतलाय ना आता, असा जर त्याने तुम्हा दोघांच्या नात्याबद्दल घेतला ना
तर मला सगळ्यात जास्त आनंद होईल. अधिपतीनं भुवनेश्वरी समोर उभं राहून ठामपणे सांगायला हवं की मला माझी बायको या घरात हवी आहे, बस. अक्षरा, एकदा अधिपतीने मनावर घेतलं ना, त्याने ठरवलं ना, तर भुवनेश्वरी काय कोणीही तुला या घरात येण्यापासून रोखू शकणार नाहीये. अधिपतीने ठरवायला हवं, बस. अक्षरा बाळा, तू आता लवकर घरी ये. मला तुम्हा दोघांचा सुखाचा संसार बघायचा आहे, बाकी माझी काही इच्छा नाहीये. बाबा असंच होईल. मी लवकरच येईन घरी आणि तुम्ही बघा, मला अधिपतीच घेऊन येतील घरी. माझा विश्वास आहे. असं होऊ दे बाळा, तुझे शब्द खरे होऊ देत. देवाकडे मी एकच प्रार्थना करतोय की हा दिवस लवकरात लवकर यावा. येईल बाबा, लवकरच येईल. बया बया बया, ताई ऐकलंच ना अधिपती काय म्हणले ते? अगं एवढं समज झालंय तरी मी ते मास्तरनीचीच बाजू घ्यायलेत. आणि बघ की तिच्यासाठी माझ्याशी वाद घातलाय. एवढं काय कौतिक आहे त्या शाळेचं? ताई अगं तू शाळा बंद करायचा निर्णय घेतलायस नव, मग तुला सपोर्ट करायचा नव, तर नाही. ते कुणाला सपोर्ट करतायत? त्यांच्या बायकोला. आणि बायकोला काय तर आहे का त्यांच्याबद्दल? अगं ताई घर सोडून गेल्यापासून त्या मास्तरनींना साधी चौकशी बी केली नाही का त्यांची? आणि हे मात्र तिच्या बाजूने आपल्याशी लढालेत. ताई आता आपण कुठल्या शब्दात त्यासनी सांगायचं का तुम्ही जेवढं प्रेम करताय त्याचा 1% बी तुमच्यावर प्रेम नाही त्या मास्तरनीचं? सोडून द्या म्हणाव तिचा नाद. ताई अगं आपण अधिपतीसनी समजवायला पाहिजे. कारण तुला सांगू, अधिपतींचं लक्षण काही खरं दिसत नाही बघ. जेव्हा जेव्हा अधिपती तिला भेटून येतात का नाही, तेव्हा तेव्हा ती आपल्यावर चिडचिड करतात बघ. तू ऐकलंच नव मगाशी कशा मास्तरनीची वकिली करत होते ते? काय तर म्हण म्या तिला काहीतरी बोलली असेल म्हणून ती मला काहीतरी बोलली असेल. ताई अगं म्या तिला कशाला काय बोलायला जाऊ? आणि काय म्हणले अधिपती का मास्तरनीला जेलात टाकू नका, म्हणजे तिला जेलात टाकलं तर तुझं लगीन होणार नाही. अगं ताई असं थोडीच होणार आहे. तुला सांगू ताई, बायकोला वाचवायचंय म्हणून ते समजा असं बोलायलेत. दर येळेला ते का नाही मास्तरनीला शेप करायला बघतात. ताई तुला सांगू, जेव्हा तिला कळलं असेल का नाही का तू शाळा बंद करायलीस, तेव्हा ती मुद्दामून गेली असेल बघ अधिपतीसनी भेटाय. आणि काय 4 आसवं गाळले असतील. अधिपतीसनी लगेच दया येते ग. आपले अधिपती भोळे आहेत, त्यासनी काय बी कळत नाही ग. ताई तुला सांगू, ती मास्तरनीनं का नाही अधिपतीसनी तुझ्याबद्दल बी काहीतरी भडकवलं असेल बघ. म्हणजे बघ की अधिपती कशी बोलत होती तिच्या साईडनं. ताई तुला सांगते, ताई अगं तिला तर आता कशाचीच भीती राहिली नाही, पण तुझी तर नाहीच नाही. मला म्हणते कशी का मी बघतेच म्हण की भुवनेश्वरी मॅडम शाळा कशी बंद करतात ते. त्यासनी काय वाटलं त्या मालकीन आहेत म्हणून काय बी करतात? मी शाळाच नाही बंद करून देणार, कारण म्या बी त्या शाळेची मालकीन आहे म्हण असं म्हणली अगं ताई ती. ताई ती मला म्हणते कशी का म्या सूर्यवंशीच्या घराची ऑफिशियल सून आहे, त्यामुळं भुवनेश्वरी मॅडम पेक्षा जास्त हक्क माझा आहे म्हण या घरावर आणि या शाळेवर. भुवनेश्वरी मॅडमने किती बी ठरवलं तरी बी त्या शाळा बंद करू शकणारच नाहीत असं बी म्हटली ताई ती. असं म्हणले वय त्या? अगं वय ताई असंच म्हणली. त्या काय माझ्या मनाचं सांगते का? तूच सांग. तिच्यात का नाही एवढा माज आलाय का नाही, काय विचारूच नगस. कारण तिनं माहित आहे का तिनं काय बी केलं तरी अधिपती तिच्याच बाजूने उभं राहणार. तिनं काय केलं असेल, 4 आसवं गाळले असतील आणि मग काय अधिपती लगेच पालटले आणि तिची बाजू घ्यायला लागले. ती बोलली असेल शाळा बंद होऊ देऊ नका, मला लई त्रास व्हायलाय, आणि मग काय तिच्यापेक्षा जास्त त्रास अधिपतीसनी झाला असेल. बघ ताई, तिची बाजू मांडायला आपल्याकडे आलेच का नाही ते? ताई तुला सांगू, ती मास्तरीन का नाही दिसती तशी साधी बोळी नाही, लई आतल्या गाठीची आहे बघ. ती का नाही समजा प्लॅन करून असते बघ. म्हणजे बघा राहते ती तिच्या घरला, पण समजा लक्ष इकडं असते. ती जेव्हा जेव्हा भेटत असेल का नाही अधिपतीसनी, तेव्हा तेव्हा काहीतरी चेटू करत्या बघ. म्हणून अधिपती आपल्याशी असं वागतात. ताई तुला सांगू, तिचा प्लॅन काय असेल का अधिपतीला आपल्यापासून लांब करायचंय. मास्तरीनबाई ठीक आहेत ना? काय काय बोलणं झालं तुमचं, मला जरा सगळं सांग. टेन्शन घेतलं नाही ना त्यांनी शाळेत जो काय राडा झाला त्याचं? अरे नाही रे, त्यांनी टेन्शन नाही घेतलं. उलट तू जो मार्ग सुचवलायस ना त्यामुळे सगळे टेन्शन फ्री झाले. आणि तू काही झालं तरी शाळा बंद करणार नाहीस म्हणून वहिनी खूप खुश होत्या. हां अरे खूप बोलल्या माझ्याशी. काय काय बोलल्या? काय काय झालं सांग मला, सगळं सांग. अरे मी सांगितलं की तुला. काय नाही डिटेल सांग की, पूर्ण पहिल्यापासून सांग की. तू म्हणलास की शाळा बंद होऊ देणार नाही, सांगितलंस ना? मग त्याच्यावर काय म्हणलं, खात्री आहे म्हणल्या का? हो म्हणाल्या.
हां, अधिपतीचा याच्यामध्ये काही संबंध नाही म्हणून सांगितलंच नव्हतं तू. होय. मग त्याच्यावर त्या काय म्हणल्या माहिती आहे म्हणल्या. हं. म्हणजे आणि ते सांगितलंच ना की तुम्हाला वाईट वाटेल असं काही सुद्धा होऊ देणार नाही, हे महत्वाचं सांगितलंच ना. हो सांगितलंय मी. मग म्हणल्या ना माझा विश्वास आहे असं म्हणल्या ना. काय सगळ्यांचं मी सांगतोय सांग की मला पटपट. अरे तू तेच सारखं रिपीट करतोय, 17 वेळा तेच रिपीट केलंयस तू. अरे रिपीट म्हणजे मला सांग, शब्द ऐकायचं रे ओंक्या, समजून घे माझी कंडिशन तू भावा, सांग की मला काय ते. आणि त्या म्हणल्या ना की आमचं बोलणं राहिलं अजून बाकी, असं म्हणल्या काय ते तुला? हो असंच म्हणाल्या. आणि काय त्यांना तुला काहीतरी सांगायचंय, भेटायचं पण आहे. हा अरे त्या दिवशी पण त्या मला म्हणत होत्या बरं काय काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे, माझ्या पोटात महत्वाचं रहस्य आहे म्हणल्या. काय मला कळलंच नाही. ह्याच्या आधी पण आम्ही 2-3दा भेटलो, जेव्हा भेटतोय ना तेव्हा असं बोलणं सुरू होतं, काहीतरी काम घडतंय आणि मला तिथनं निघावं लागतं रे, नीट बोलणंच होत नाही आमचं. काय सांगायचं असेल बरं त्याच मी? असेल काहीतरी महत्वाचं. हेच की काय महत्वाचं असेल, पण मला कळलं पाहिजे ना त्यांना काय सांगायचंय. दुर्गे, थोबाडाला येईल ते बोलू नकस. असं कशापायी करेल ती? हे बघ आत्ते, मी जे खरं आहे का नाही तेच सांगायला. आज मी बघून आले तिचा तोरा. अगं म्हणून तर म्हणते ना मी. आणि आत्ते, आता तू तिची बाजू घेऊ नगस. तुला माहिती का ती कसली बाई आहे ते? ती शिकली आहे ना व. मला कशी म्हणते माहिती का भुवनेश्वरी मॅडम शिकल्या नाहीत ना व, मग त्यासनी काय कळणार आहे शिक्षणाचं महत्व. म्हणून त्या शाळा बंद करतात असं मी म्हणली ताई. त्यांचं डोसकं का नाही फायद्या तोट्याच बघतात, कारस्थानाचं बघतात, कारस्थान कशी करायची अशी करायची याच डोसकं आहे म्हणत त्यांना. अगं ताई ती सारखं का नाही तुला अडाणी असं म्हणत होती. मग मला जे काही राग आला का नाही तिचा, मग मी लई बोलले बघ तिला. ताई अगं मला असं वाटलं का अधिपतीने हे समजा ऐकल्यावर का नाही अधिपतीला राग येईल, ते आपल्या बाजूने बोलतील. पण नाही ग ताई. आणि मला ताई असं बी वाटलं का ते लगेच मास्तरनीकडे जात्याल आणि त्यासनी जा विचारत्याल का आमच्या आईसाहेबांबद्दल तुम्ही असं बोललासच कशा म्हणून. पण नाही ताई, उलटा आपल्याशीच भांडायलेत. हा आणि त्यांच्या बायकोच्या बाजूनच बोलायलेत ते. ताई तुला सांगू, मला तर असंच वाटायलंय त्यासनी आपली काय बी काळजीच नाही, फक्त त्यांच्या बायकोचीच काळजी आहे. तिला काय होऊ नये, तिची शाळा बंद होऊ नये म्हणून किती रक्त आठवायलेत. ताई ते कसे म्हणले का तुम्ही शाळेकडे लक्ष देऊ नका, शाळेचं म्या बघतो, तुम्ही फक्त लग्नाकडे लक्ष द्या, कारण ते जास्त महत्वाचं आहे. मास्तरीन बाई इकडे आल्या पाहिजे परत. बघ ताई, त्या मास्तरीला का नाही शाळेच्या गोष्टीवरनं त्रास झाला तर ती येणार नाही इकडं. म्हणजे काय का तुझं लगीन रद्द होणार आणि ते नगाय त्यासनी. पण ताई तू सांग, हे काय म्हणणं झालं वय? ती कोण एवढी मोठी लागून गेली आहे तिच्या म्हणण्याप्रमाणे समज करायला? ताई ऐकतेस नव तू मी काय म्हणाले ते? दुर्गे जरा थंड घे. आम्हाला जे ठाव आहे ते पुन्हा पुन्हा कशापायी सांगतेस तू आम्हाला? आणि तुला तुझं काम धड जमलं नाही त्याचा राग तू मास्तरनीवर कशापायी काढतेस? तुला आम्ही काय सांगितलं होतं? गपचूप शाळेत जायचं, शाळेची प्रॉपर्टी दाखवायची आणि परत यायचं. कशाला त्या मास्तरनीशी वादावादी करत बसलीस? अगं ताई मी प्रॉपर्टी दाखवायलाच गेले होते, पण आम्ही गेले बघितलं असं समजा घोळका आणि घोषणा देत होते का समधी जण. आणि तुला सांगू मास्तरीने का नाही मुद्दामून मला शाळेत जाऊ दिलं नाही. ताई बघ की अधिपतीसनी बी वाटतंय शाळा बंद होऊ नये म्हणून तर ते आपल्याशी असं बोलत होते ना. पण ताई तू त्यांचं काय बी ऐकू नगस बर का. तू जे ठरवलेस का नाही तेच कर. ताई तू शाळा बंद कर आणि त्या मास्तरीला असा काही धडा शिकव की नाही का आयुष्यभर तिनं लक्षात ठेवलं पाहिजे. नाही दुर्गे, सुनबाईंना धडा शिकवण्याची ही येळ नाही. अगं ताई मग तू काय तिला असंच सोडून देणार? त्यांनी आज जे काही केलंय तो विषय आम्ही सोडून देणार, कारण तो विषय काय आता महत्वाचा नाही. अगं ताई तू असं कसं काय म्हणालीस? अगं तिनं तुला चॅलेंज दिलंय आणि तू जर का आता शांत बसलीस तर आपल्या डोसक्यावर नाचल ती. दुर्गे गप की जरा. भूमी म्हणते ना व विषय सोडून दे म्हणून. मग तू कशापायी विषय वाढवतीयस? सोडतो विषय. आता समध्यात महत्वाचं म्हणजे भूमीचं लग्न. अगं पण मोठे मालक होय म्हणलं तरच होईल ना लग्न. मोठे मालक कधी बी त्यांचा विचार बदलू शकतात. त्यामुळे आता आपण असं काही कराय ना ग ज्याच्यामुळं ते त्यांचा विचार बदलतील. आणि अधिपतींना पण शाळेपेक्षा आमचं लग्न होणं जास्त महत्वाचं वाटतंय. त्यामुळं आधी लग्नच होणार. अगं पण ताई शाळा राहील दुर्गे, पण ही येळ काय राहणार नाही. आता काय बी करून आधी सोनबाईंना घरला आणलं पाहिजे.
अगं ताई मी आणायला गेलते की तिला, ती कुठं आली आणि तिच्या बापानं मला केवढं ऐकवलं. मला तर त्या म्हातारड्याचं थोबाड बी बघासं वाटत नाही बघ. पण मग आता तू कुणाला पाठवणार आहेस तिला आणायला? कुणाला पाठवायचं ते बघू आमचं आम्ही, त्याचा तू नका विचार करूस. पण तुला नक्की नाही पाठवणार, कारण तुला जे काम करायला सांगितलेलं असतं ते सोडून सगळ्या बाकीच्या गोष्टी करत असतेस तू. तुला 1000 वेळा सांगितलंय मी दुर्गे, आपला स्वार्थ साधण्यासाठी जिभेवर साखर आणि डोसक्यावर बर्फ ठेवायचा म्हणून, पण ते काय तुला जमत नाही. तुला जरा कोणी काय बोललं की तुझ्या तोंडाचा पट्टा असा सुटतो का काय विचारायला नग. आज पण तू शांतपणे बोलून काहीतरी मार्ग काढू शकली असतीस, त्या बिल्डरला प्रॉपर्टी दाखवू शकली असतीस. पण नाही, तू काय केलंस, मास्तरनीशी वादावादी करत बसलीस. आता त्यांच्याशी भांडण करून काय बी उपयोग नाही, कारण आता आपल्याला त्यांची गरज आहे. त्यांच्या हातापाया पडून त्यांना आपल्याला घरला परत आणायचं आहे. त्यांच्याबद्दल आपल्या मनात किती बी राग असला तरी तो दाखवायचा ही वेळ नाही. एकदा त्यांना घरला येऊ दे, आमचं लग्न होऊ दे, मग बघ आम्ही काय करतो ते.